स्वतःला महत्त्व प्राप्त व्हावं आणि अस्तित्व दाखवण्याची सवय असणाऱ्यांनी जाणून बुजून निवडणूक लढवली। विधान परिषदेची ही निवडणूक खरे तर बिनविरोध व्हायला पाहिजे होती, परंतु काही जणांचा इगो आडवा आल्यामुळे निवडणूक लागलीये, अशी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका करत ही निवडणूक केवळ औपचारिकता असून राजेंद्र राऊतांना आमदार होण्यास काहीच अडचण नसून निवडणुकीला उभं राहण्याची परत कुणाचीच इच्छा होणार नाही, असं मत पालकमंत्री जयकुमार गोरेंनी व्यक्त केलं। विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारासाठी शनिवारी माढ्याचा दौरा केला। सोलापूर विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे माढ्यात आले असता प्रारंभी प्राध्यापक शिवाजीराव सावंत व जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली। त्यानंतर भाजपा नेते रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य व माढ्यातील नगरसेवकांची भेट घेऊन त्यांची माढेश्वरी बँकेतील कार्यालयात बैठक घेऊन मार्गदर्शन केलं। यावेळी संबोधित करताना पालकमंत्री गोरे म्हणाले, या निवडणुकीत विनाशकाली विपरीत बुद्धीप्रमाणे सगळं घडलंय। महत्त्व निर्माण करण्यासाठी मोहिते पाटलांनी निवडणूक लावल्याचं सांगत दिवा विझताना मोठा होतो। आपल्या गावासाठी जे काही काम करू शकले नाहीत ती माणसं मतदारांना काय विश्वास देणार असा टोमणा लगावत जिल्ह्यातील विरोधकांची देखील भावना भाजपाच्या उमेदवाराला मतदान करण्याची असून मुख्यमंत्र्यांचे माढा तालुक्यावर लक्ष आहे। प्राध्यापक शिवाजी सावंत व रणजितसिंह शिंदे यांनी सांगितलेल्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्यात। यापुढेही विकास कामाच्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जातील। सर्वांनी गाफील न राहता भाजपाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना मतदान करण्याचं आवाहन केलं। यावेळी उमेदवार राजेंद्र राऊत यांनी माढ्याचा आणि माझा ऋणानुबंध जुना असल्याचं सांगत पाठबळ देण्याचं आवाहन केलं। माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या मित्रप्रेम निवासस्थानी संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, नगराध्यक्षा मिनल साठे यांच्या समवेत एकत्रित झालेल्या बैठकीनंतर साठे गटाच्या नगरसेवकांसमवेत मंत्री गोरे व श्री राऊत यांची बैठक झाली। यावेळी उमेदवार राजेंद्र राऊत, प्राध्यापक शिवाजीराव सावंत, रणजितसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, शशिकांत देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, अशोक लुणावत आदींसह पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते। विरोधक देखील मतदान मागायला तुमच्याकडे येतील, त्यांना चहा पाणी पाजा, पण त्यांच्या समवेत कोणत्याही बैठकीला बसू नका, त्यामुळे गैरसमज निर्माण होतील। राजकारणात निष्ठा फार महत्त्वाची असते, ती जपा असा सल्ला देखील त्यांनी शेवटी बोलताना पदाधिकारी, नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांना दिला। ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माढा। माझी भावना होती की राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळे एकतर्फी आहे। भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर आज 65% मतदान आहे स्वतःचं। महायुती म्हणून आमचे सगळे सरकारी पक्षासोबत आले तर खूप मोठा बहुमत आमच्याकडे आहे आणि आता महायुती म्हणून आम्ही लढतोय। तेव्हा आमची इच्छा होती की बाबा लोकांना भेटीला धरणं, मतदारांना भेटीला धरणं, प्रशासनाच्या यंत्रणेला भेटीशी धरण्यापेक्षा आपण एकत्र येऊन हे निवडणूक पुढे घेऊन जावे अशी माझी भूमिका होती। काही लोकांना आजपर्यंत आपल्या सगळ्यांना स्वतःचं अस्तित्व दाखवायची सवय आहे। कधी कधी सूर्य मावळताना किंवा वेचताना मोठा पद्धतीची गैरसमज निर्माण होईल असं कुठलीही गोष्ट आपल्याकडे आला फोन येणार, मत मागायला येणार, कुठल्याही बैठकीला बसवणार, घरी आला नमस्कार चमत्कार चहा पाजा तो विषय, पण बैठकीला बसून कुठं ह्याच्यात आपण हे होऊ देऊ। आला फोन तर सन्मानानं सांगा बाबा आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहोत, आता तुम्हाला नमस्कार। त्यामुळं फार शेवटी कसं होतं की जिथं होऊन असतं तिथं लोक संदेश सांगायची आवश्यकता नाही। जी लोक आपल्या गावासाठी 5 रुपयाचं काम करू शकत नाही ते माणसं इथे येऊन मतं मागून लोकांना काय विश्वास देणार, काय लोकांचं काम करणार, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। एक विषय आहे की आता सुदैवानं मी पालकमंत्री आहे, त्यामुळे आपल्याला भरभरून द्यायला कमी नाही। मी जिल्हा ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे। जिल्हा परिषद सदस्याला तर काहीच कमी पडणार नाही, त्याच्यात काय अडचणीचं काही कारण नाही। मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे, पण पालकमंत्री आहे, तर नगरपालिकेला काही कमी पडणार नाही। आणि याच्या पुढे समजा मुख्यमंत्री आपल्यासोबत आहे आणि उपमुख्यमंत्री कोणी आपल्यासोबत, अडचण काहीच नाही। समोर हे निवडणुकीची औपचारिकता आहे। खूप मोठ्या संख्येने आपण आपला उमेदवार निवडून आणत असताना एवढा विक्रम मतानं भैया आणायचा की पुन्हा तुम्ही उभं राहायच्या भानगडीत पडलं नाही। काहींना वाटतं की हा नाराज आहे तो आमच्यासोबत, तो नाराज आहे आमच्यासोबत।
स्वतःचं हक्काचं आणि सुंदर घर. प्रत्येकाच्या मनातलं हे स्वप्न आता होणार साकार. सह्याद्री डेव्हलपर्स घेऊन आले आहेत माढा शहरात कलेक्टर एन.ए. प्लॉट्सचा भव्य दिव्य प्रकल्प. शांतीनगर फेज 2. माढा शहरात सर्वात स्वस्त कलेक्टर एन.ए. प्लॉट, तेही तुमच्या बजेटमध्ये. किंमत फक्त 3,50,000 ते 3,95,000 पर्यंत. माढा नगरपंचायत हद्दीत आणि शेटफळ रोड नजीक असलेलं हे परफेक्ट लोकेशन, जिथे आहेत 30 फुटी रुंद रस्ते, प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र उतारा. पैशांची चिंता अजिबात करू नका, कारण कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे. खास ऑफर, बुकिंग करणाऱ्या प्रत्येक प्लॉट धारकास सोन्याची नथ अगदी मोफत. सोबतच लकी ड्रॉ धमाकामध्ये जिंका इलेक्ट्रिक स्कूटी, AC, सोफा सेट, फ्रीज, LED TV, कूलर आणि पैठणी साड्या. मग वाट कसली पाहताय? आजच आपली जागा निश्चित करा आणि बक्षिसांची लयलूट करा. संपर्क संदीपजी शिंदे, सह्याद्री डेव्हलपर्स. मोबाईल नंबर 90 96 87 60 01.